उदहोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोला अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्र आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते. या नवरात्रीच्या उत्सवामध्ये या काळामध्ये देवीचे तत्व खूप प्रमाणात आकृष्ट झालेली असते. त्याचबरोबर आपल्याला हा फायदा घ्यायचा असतो. म्हणजे काय तर आपल्याला जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायची असते. 3 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबरपर्यंत आई भगवतीची सेवा करायची असते. या सगळे कुंकुमार्चन दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो. तर किती करायचा? 3, 5, 11, 14, 1 या विषम संख्येत आपल्याला करायचा असतो. बरोबर कुलदैवताच्या टाकावर कुंकुमार्चन कसे करावे, कुंकुमार्चन म्हणजे काय, आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. कुंकू अर्चन म्हणजे कुलदेवीच्या टाकावर, कुलदेवीच्या फोटोवर, कुलदेवीच्या मूर्तीवर, महालक्ष्मीच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर, ते जरी नसेल तरी आपल्याला सुपारीवर कुंकुमार्चन करायचे असते. त्यांच्याकडे काहीच नाही आहे, त्यांनी सुपारी कुलदैवताचे स्वरूप अर्चन करायचे आहे. कुंकू अर्चन देवीला कुंकू वाहताना मंत्रस्त्रोत करायचं असतं. थोडक्यात काय, कुंकूचा अभिषेक करायचा आहे आणि ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. खूप प्रभावी सेवा आहे. आर्थिक समस्या जरी एखादी बिझनेस चालत नसेल तरी एखाद्या बिझनेस चालत नाही तरी घरात आर्थिक अडचणी आहेत, कुंकुमार्चन खूप अनुभवी आहेत. कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करतात. श्रीयंत्र हे भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आसन आहे. कुलदैवताच्या टाकावर कुंकुमार्चन करतात. अखंड कृपा राहते. सुख समाधान आरोग्य वाढते. सुख वाढते. आर्थिक परिस्थिती मार्गी लागते म्हणजे तुमच्या घरात लाखो रुपये येतील का, तर असं अजिबात नाही. पण अडलेली जी कामं आहेत ती प्रामाणिक तुम्ही कष्ट करत आहात, त्याला यश येत नाही. ही सेवा तुम्ही आवर्जून करा. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती जास्तीत जास्त करा. एवढी प्रभावी सेवा आहे. कुंकुमार्चन पण करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं, कोणी करायचं? सगळ्यात आधी कुंकुमार्चन स्त्रियांनी करायचं आहे. हो, तुम्ही कुलस्त्री आहात. हो, आपण कुलस्त्री आहोत. मिस्टरांना करायचं असेल तर ते करू शकतात का? हो, ते पण करू शकतात. पण कुलस्त्रींनीच हे कुंकुमार्चन करायचं असतं. विधवा आहे तर करू शकतो का? तर अजिबात मनात काही आणायचं नाही. तुम्ही हे सेवा करू शकता. कुंकुमार्चन 9 दिवस कुंकू अर्चन करायचं का? हो, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 दिवस कुंकू अर्चन करावे. खूप कुंकू होतं, तेच तुम्ही डबल वापरू शकता. रविवारी वापर केला तरी तुम्ही सोमवारी तेच वापरू शकता. पण काय असतं, नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा करत असतो. आई भगवतीला कोणीही प्रिय आहे, कुंकू हे प्रिय आहे. त्याच कुठल्या गोष्टीचा अभिषेक करायचा आहे ते आपण बघणार आहोत. तर लवंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लवंग हे कुलदेवीला अतिशय प्रिय आहे. कुठलीही मूर्ती असो, श्रीयंत्र असो, टाक असो किंवा फोटो असो, तर कुंकू अर्चन करू शकता. लवंगाचं पण अर्चन करू शकता. वेलचीचं पण अर्चन करू शकता. जे आपल्याकडे म्हणजे त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट असतात, काजू, पिस्ता, मनुके, बदाम याचं पण आपल्याला अर्चन करू शकतात. तर लवंग हे फूल म्हणजे अखंड पूर्ण लवंग असायला पाहिजे, त्याला फूल पण असायला पाहिजे. वेलची ही अख्खी म्हणजे अख्खीवाली वेलची आपल्याला पाहिजे आहे, त्याचं पण अर्चन करू शकता. एवढी परिस्थिती नाही आहे, त्याचे 2 तुकडे जरी घेतले तरी चालेल. फक्त आपल्याला लवंग आणि वेलची अखंड पाहिजे. बाकीचे तुकडे जरी करून आपल्याला म्हणजे 2 किंवा 4 तुकडे करून जरी करता आले तरी तुम्ही ते करायचं आहे आणि तुम्ही कुंकू अर्चन करू शकता. तर कुंकू अर्चन केल्यानंतर जे कुंकू कधी काढायचं असतं, आपण कुंकाने जे अर्चन करतात ते कधी काढायचं असतं, तर तुम्ही लगेच काढलं तरी चालेल किंवा 10-15 मिनिटांनी जरी काढलं किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी काढलं काही हरकत नाही. ते कुंकू वाटलं जातं, तर तसं नाही करायचं. तुम्ही सेवा केलेली आहे, एवढं कुंकू काय करायचं? तुम्ही जर कुठे महत्त्वाच्या कामाला जाणार असेल, मुलगा तुमचा परीक्षेला जाणार असेल, मुलगी तुमची परीक्षेला जाणार असेल किंवा तुम्ही स्वतः कुठे काही महत्त्वाच्या कामाला जाणार असेल तर तुम्ही ते कपाळी लावलं तरी चालू शकतं. तुम्ही कुंकू लावता तेव्हा तुम्ही जरी तुम्हाला ते कुंकू लावायचं आहे, मुलाला पण लावायचं आहे, मिस्टरांना पण लावायचं आहे. तर ते जेव्हा डबल कुंकुमार्चन होतं तेव्हा
त्या कुंकाची ताकद खूप जास्त वाढलेली असते. तुम्ही कोणालाही वाटत बसू नका. सासूबाईंना देऊ शकता, जावेला देऊ शकता, पण तुमच्या माहेरकडच्या म्हणजे बहिणीला, आईला तुम्ही देऊ शकत नाही. कुलदेवीची सेवा करत आहात तर तुम्ही सासूबाईंना किंवा तुमच्या जावेला दिली तरी तुमच्या त्या कुळातल्याच आहेत. कुंकवाचं अर्चन केल्यानंतर आपण कुंकू वापरू शकतो. आता मग त्या लवंगाचं काय करायचं, वेलचीचं काय करायचं? तुम्ही रोज लवंग चघळू शकता किंवा काढ्यात टाकू शकता. कुठल्याही भाजीत, व्हेज असो किंवा ती नॉनव्हेज असो, त्या भाज्यामध्ये आपल्याला लवंग टाकायचं नाही. वेलची हे चहा पावडरमध्ये किंवा दुधामध्ये तुम्ही टाकून पिऊ शकता. त्याचबरोबर ते जे काजू बदाम आहेत तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. या सगळ्या त्या दिवशीच काढलं तरी चालू शकतं. ते काजू बदाम त्या दिवशी काढूनच आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे. नवरात्रीमध्ये आपण जसं कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला लवंगाचं पण अर्चन करायचं आहे. केल्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, सेवा काय, एवढंच होतं की आचरण का करायचं, सेवा का करायची, देवी घटी बसणार आहोत तर श्रीयंत्र हलवायचं का? आपण आपले जे गैरसमज आहेत ते राहिले आहेत. तर घटस्थापन आपण करतोय. आई कुलदेवतेचे घटी मांडणार आहोत. म्हणजे आई कुलदेवीचं घटी मांडत असतो. फोटो उचलून कुंकुमार्चन करू शकता, श्रीयंत्र उचलून कुंकुमार्चन करू शकता. सगळे देवांना रोजच्या रोज आंघोळ घालायची आहे. बाकीच्या देवांना 9 दिवस तसंच ठेवू नका. तुम्ही केलेले सेवेचे फळ मिळणार नाही. देवीचा फोटो, देवीची मूर्ती, श्रीयंत्र, तुमच्या कुलदेवीतेचे फोटो किंवा मूर्ती उचलून कुंकुमार्चन करू शकता. कृपया सांगते की देवपूजा रोजच्या रोज नित्यनेमाने करायचे आहे. कुंकुमार्चन करताना वस्तू हलवलं तरी चालेल का? श्रीयंत्र कुंकुमार्चन रोज श्रीयंत्र धुवायचं का? तर असं अजिबात नाही. रोजच्या रोज धुवायचं नाही. तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा किंवा तुम्ही महिन्यातून 2दा-4दा धुवायचं आहे. तर तुम्ही ते ब्रशने घासायचं नाही आहे. हे चुकीचं आहे. ते श्रीयंत्रामध्ये अडकलेलं असतं तर ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. आपल्याला ब्रशने घासायचं नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. ते श्रीयंत्र आहे. कुंकू राहून द्या, ते खराब होत नाही. श्रीयंत्र कुंकुमार्चन करताना, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना आपण कसं करत असतो तर आपल्याला 2 बोटांनी कोणी 2 बोटांनी करतं, कोणी 3 बोटांनी करतं. तर जी करंगळी शेजारचं बोट असतं त्याच्यानंतर अंगठा आणि 2 बोटं मिळून आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर काही लोक 3 बोटाने म्हणजे मधले बोटाने, अनामिका आणि अंगठ्या या 3 बोटाने कुंकुमार्चन करत असतात. महिला 5 बोटाने कुंकुमार्चन करतात. म्हणजे काय, 2, 3, 5 बोटाने, थोडक्यात काही तर विषम संख्यामध्ये आपल्याला करता येतं. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना 2 किंवा 3 बोटाने करावे. कुलदैवतच्या टाकावर, फोटोवर 5 बोटाने करायचं असतं. श्रीयंत्रावर, फोटोवर, मूर्तीवर, देवीच्या टाकावर काहीही घेणार असाल तरी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुमच्याकडे जरी टाक नसेल किंवा श्रीयंत्र नसेल किंवा कुलदेवतेची मूर्ती नसेल तरी आपल्याला सुपारी हे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना 2 किंवा 3 बोटाने करावे. कुलदेवतेच्या टाकावर, फोटोवर 5 बोटाने करायचं असतं. श्रीयंत्राचा फोटो म्हणजे श्रीयंत्र किंवा फोटो, मूर्ती, देवीचा टाक काहीही जर घेणार असाल तरी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर तुम्ही काही पण घ्या. त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची आहे तर 16 वेळा श्रीसूक्त आणि 16 वेळा श्रीसूक्त, 16व्या वेळी आपल्याला फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडायचे आहे. त्याचबरोबर बोलत असताना आपल्याला जी पूर्ण एक ओळी झाली नंतर ज्याला आपल्याला तेव्हा ओम नमो नमः असं आपल्याला बोलायचं आहे आणि कुंकू अर्पण करायचं आहे. मग जो टाक असो किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती असो त्याच्यावर आपण श्रीसूक्त 16 वेळा बोलताना एक ओळ पूर्ण झाली असेल म्हणजे एक लाईन पूर्ण ओळी पूर्ण झाली असेल तर त्या आपल्याला ओम नमो नमः असं आपल्याला करायचं आहे. ला कुंकू अर्पण करायचं आहे. ज्यांना काहीच येत नाही त्यांनी ओम ह्याम क्लीम चामुंडाहे बिचे नमो नमः असं आपल्याला करायचं आहे. ओम ह्याम क्लीम चामुंडाहे बिचे नमो नमः. आपल्याला हा नवार्ण मंत्र 108 वेळा बोलायचा असतो. लक्ष्मी नमो नमः. आपल्याला महालक्ष्मीचे 108 नावे घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे. ते 108 नावे आहेत. ते कुठलेही मंत्र जप
करून कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळा श्रीसूक्त बोलून फलश्रुती बोलताना हात जोडायचा आहे. जे काही बोलणार आहात म्हणजे तुम्हाला जे बोलणं शक्य होईल ते तुम्ही बोलू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असं कुंकुमार्चन पण करू शकता. लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करायचं तर मूर्तीवर किंवा फोटोवर 5 बोटाने आपल्याला करायचं असतं. फोटो किंवा मूर्ती घालून वरती कुंकुमार्चन करायचं असतं. म्हणजे आपल्याला चरणांच्या इथून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. जेव्हा आपण नमो नमः बोलत असतो त्या टायमाला आपल्याला चामुंडा हे बिचे नमो नमः जेव्हा नमो नमः बोलतो तेव्हा आपण कुंकू अर्पण करायचं असतं. या पद्धतीने आपल्याला देवीला स्नान घालून घ्यायचं आहे. मूर्ती जर जास्त कुंकाने भरली असेल तर ती आपल्याला एकदम ते कुंकू काढून घ्यायचं आहे. ती मूर्ती बाजूला काढून घ्यायची आहे. ती साफ करायची आहे आणि ती आपल्याला परत पाण्याने स्वच्छ करून धुवून म्हणजे जागेवर परत आपल्याला ठेवायची आहे. असं आपल्याला रोजच्या रोज तुम्ही रोजच्या रोज जर कुंकुमार्चन करणार असाल तर ते आपल्याला स्वच्छ करून परत जागेवर ठेवायचे आहे. त्याबरोबर फोटोवर पण तुम्ही कुंकुमार्चन फोटो असेल तर किंवा मूर्ती असेल तर फोटोवर आपण कुंकुमार्चन झाल्यानंतर तो फोटो पण आपल्याला स्वच्छ करून परत आपल्याला देवघरात ठेवून द्यायचा आहे. आपल्याला असं रोजच्या रोज जर तुम्ही रोजच्या रोज कुंकुमार्चन करणार असाल तर आपल्याला असंच करायचं आहे. ते आपल्याला कुंकू साईडला काढून व्यवस्थित आपल्याला परत ते स्वच्छ धुवून आपल्याला जागेवर ठेवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला नवरात्रीमध्ये लवंगचं पण आचरण करू शकता. म्हणजे लवंग तुम्हाला अखंड असलेल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ते देवीच्या चरणांच्या तिथे ठेवायचं आहे. आणि आपण ते कसं करायचं, जे देठ असतं ते देवीकडे असायला पाहिजे आणि जे फूल असतं ते आपल्या साईडला असायला पाहिजे आणि ते आपल्याला देवीच्या चरणांच्या तिथे ठेवायचं आहे. ओम ऐं क्लीं चामुंडा हे बिचे नमो नमः ते आपल्याला असं एक तिथे चरणांच्या तिथे ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जरी लवंगचं आचरण केलं तरी चालू शकतं आणि कुंकाचं केलं तर एक दिवस तुम्ही लवंगचं आचरण करा, एक दिवस तुम्ही कुंकाचं आचरण करा. या पद्धतीने जसे तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. कळालं असेल कुंकुमार्चन कसं करायचं, कधी करायचं आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. रात्री खूप करू नका. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. कुंकुमार्चन आणि दुर्गा सप्तशती या 2 सेवा आवर्जून करायच्या. जास्त सेवा करा, आई भगवतीसाठी करा. शुभ निशुभ देवी आईवर करत असते. तिच्या संरक्षणासाठी सेवा करायची असते. खूप काही दिलेलं आहे. एवढं वर्ष देवी आईला काही न मागता आपण तिचीही मुलं आहोत. देवी आईसाठी सेवा करा. काही मागायचं वेळ येणार नाही. आयुष्यात खूप काही मागत असता. देवाला पण आपल्याकडून अपेक्षा असते. फक्त किती काय करतो, देवा तू मला एवढं दे. खूप काही दिलं असतं तेव्हा समाधानी माणूस होतो. बऱ्याच अर्थाने खूप काही मिळून जातं. म्हणून मी सांगेल की सगळ्यांना जास्तीत जास्त सेवा करा, कुंकुमार्चन करा. रोज केलं तरी चालेल. दुर्गा सप्तशती पाठ जास्तीत जास्त करायचा आहे. देवी घटी बसवणार आहोत तर फक्त आपल्याला तिथे टाक ठेवायचा असतो. मग तुम्ही मूर्ती किंवा तुमच्या कुलदैवताची जो फोटो असेल तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. फक्त घटी बसवणार आहोत तो फक्त आपल्याला हलवायचा नाही. तुम्ही फोटो हलवू शकता पण त्याच्यावर अभिषेक करू शकता. मध्ये देवी तत्व जागृत झालेले असते. श्री शक्तीचं जागरण असते. आई भगवतीची 9 रुपयाची सेवा करत असतो, आराधना करत असतो. जसं आपण बोलतो की दुर्गा सप्तशती पाठ अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, तर त्याचप्रमाणे हे कुंकुमार्चन पण अतिशय उत्तम आहे. जर तुम्ही श्री सूक्त बोलून जर कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम. जरी तुम्हाला नाही बोलता आलं तरी तुम्ही ओम ऐं क्लीं चामुंडा हे बिचे ह्या मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी चालू शकतं. नवार्णा मंत्राचा कुंकू आपल्याला असं सेपरेटच ठेवायचं आहे आणि ते आपण कुठे बाहेर जाताना तेव्हा आपल्याला लावायचं असतं. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही घ्यायची काही गरज नाही. 1000 रुपये खर्च करून, तुमची जरी परिस्थिती नसेल तर तुम्ही 1000 रुपये खर्च करून त्याची म्हणजे घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सुपारी स्वरूप म्हणून आपली फक्त भक्तीची भुकेलेली आहे तर तुम्हाला जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आपल्याला सुख
कुलस्त्री खळखळून हसत असते त्या घरामध्ये देवी कधीच काढता पाया घेत नाही. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.